वीज पुरवठा वारंवार खंडित, वडगाव येथील ग्रामस्थ वैतागले। राळेगाव तालुक्यातील वडगाव येथे वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने गावातील ग्रामस्थ वैतागले आहे। अखेर ग्रामस्थांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडक देऊन खंडित वीज पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी केली आहे। यावेळी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। वडगावातील सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे। रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे। गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे। रस्त्यावरील लाईनची तारे लोंबकळत आहे। काही तारांना झाडांनी विळखा घातलाय। एकुर्ली ते वडगाव मार्गावर अनेक तारे अडकळून पडली आहेत, त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वडकी उपकेंद्रात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। याबाबत गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी वडगाववासियांनी केली आहे। यावेळी पोलीस पाटील कपिल खडसे, योगेश कुडमथे, सतीश गुळखाणे, खुशाल कुंभलकर, संतोष येटे, हनुमान राखुंडे, गणेश धडसे, शंकर बोटरे, प्रदीप खडसे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते।